सुरुवातीला बातमी आहे मनसेच्या 11व्या वर्धापन दिनाची आणि त्यानिमित्तानं राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाची। पैसा जिंकला आणि काम हरलं अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या भाषणातून केली आहे। महापालिका निवडणुकीच्या निकालावरती आज राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। यापुढे निवडणुका कशा जिंकायच्या हे देखील या निवडणुकीने शिकवल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईत मनसेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे काही वेळापूर्वीच बोलत होते। या कार्यक्रमाची सुरुवात करावी। तेव्हा 10 महापालिकांमध्ये मनसेची जी पीछेहाट झाली त्यावरती भाष्य करताना काम हरलं आणि पैसा जिंकला अशा पद्धतीनं वक्तव्य केलं। तेव्हा 10 महापालिकांमध्ये झालेली पीछेहाट असो, ईव्हीएम मशीनचा गोंधळ असो आणि परिचारकांचं वक्तव्य असो, या सगळ्या विषयांवरती राज ठाकरेंनी काय भाष्य केलंय पाहूयात। आणि ज्या प्रकारचे मला काही गोष्टी वर्तमानपत्रांमधनं, टेलिव्हिजन चॅनलमधनं, लोकांकडनं, आपल्या पक्षातल्या लोकांकडनं, सहकाऱ्यांकडनं अनेक गोष्टी मला ऐकायला ज्या आल्या, त्यातलं त्या काय ते ईव्हीएम मशीन, या मशीनच्या गोष्टी जर खऱ्या असतील ते फारच भयानक प्रकरण आहे। ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी माझी स्वतःची मनातली प्रतिक्रिया फक्त एवढीच होती की पैसा जिंकला आणि काम हरलं। मी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या उमेदवारांना या सर्व शहरांमध्ये ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देऊ इच्छितो। आणि ज्यांनी मतदान नाही केलं त्यांना फक्त मी एवढीच एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही राज ठाकरेंना आता शिकवलं की निवडणूक कशी लढवायची असते। कामं करून आणि कामं दाखवून निवडणुका लढवता येत नाही हे या निवडणुकीत सिद्ध झालं। मग नेमकं लोकांना काय हवं असतं याचा पुरवठा याच्या पुढे सुरू होईल। वाद आणि भांडणं आणि शिव्या याच्यावरती जर निवडणुका लढल्या जाणार असतील आणि त्यालाच जर समजा हुरळून जाऊन जर समजा मतदान होणार असतील, कठीण आहे। मला असं वाटतं आपण काम केलं, पक्षाने काम केलं, हे पक्षाने केलेलं काम लोकांना दाखवलं। मला असं वाटतं काम केलं हीच मोठी चूक झाली असं मला वाटायला लागले। आजच्या 11व्या वर्धापन दिनाला फक्त मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय, आज लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। हा पाहिलेला पराभव हा तुमचा शेवटचा पराभव। याच्यानंतर पराभव नाही पाहायचा, याच्यानंतर पराभव नाही पाहायचा। येणाऱ्या 2019च्या विधानसभेच्या कामाला लागा, जोरात कामाला लागा, एवढंच फक्त सांगण्यासाठी म्हणून मी आपल्या समोर आलो होतो।